नमस्कार मंडळी, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे चिकन पकोडे। तर रोजच्याच प्रमाणे हे पण चुलीवरच बनणार आहे। ते इथे मी घेतलेलं आहे चिकन आणि ह्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे आणि मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला शेजवान चटणी बनवून दाखवली होती। तर तीच शेजवान चटणी मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे। तर ह्याच्यामध्ये आपण 1 चम्मच शेजवान चटणी टाकून घेऊयात। तर आपल्या चॅनलवर शेजवान चटणीची व्हिडिओ आहे। तुम्हाला जर घरच्या घरी बनवायची असेल तर ती व्हिडिओ पाहू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मी आणि आता मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे। आता याच्यामध्ये मी लसूण आणि आलाचं ठेचून घेतलेला आहे। तर मी तो टाकून घेत आहे। आलं लसूण पेस्ट। आता हे पण पकोडे आपण बाहेर बाजारात मिळतात, ऑनलाईन सुद्धा मिळतात, स्विगी झोमॅटो करून। तर मी घरच्या घरीच हे बनवते आहे। त्याच्यामध्ये मी आता मीठ टाकलेलं आहे, कारण घरच्या घरी घरची चव ही खूप चांगली असते, हेल्दी असते। कारण बाहेरच्या ठिकाणीमध्ये तुम्हाला विनेगर टाकलं जाईल, खूप खूप वेगवेगळ्या वस्तू असतात जे ॲडिटिव्ह म्हणून टाकतात। तर त्या आपल्याला गोष्टी टाळायच्या आहेत। म्हणून आपण ह्याच्यामध्ये फक्त आपल्या ज्या नॅचरल गोष्टी आहेत, ज्या गोष्टींपासून आपण नेहमी जेवण जेवतो, तर त्याच गोष्टींपासून बनवण्याचा हा प्रयत्न आहे। तर ह्याच्यामध्ये मी मक्याचं पीठ टाकलेलं आहे आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। थोडंसं मी ह्याच्यामध्ये पाणी टाकेल, जेणेकरून मसाला आणि ती चटणी आहे, पीठ आहे, तो चिकनला चांगला लागेल आणि आपल्याला थोडा वेळ तो मुरत ठेवायचा आहे, जेणेकरून तो छान मसाला मीठ एकदम चिकनमध्ये मुरला जाईल। तर मी हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। तर हे मस्त आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता छान कलरसुद्धा आलेला आहे, कारण शेजवान चटणीचा जो मी याच्यामध्ये बेडकी मिरची टाकली होती, त्याच्यामुळे त्याला खूप छान लाल रंग सुटतो। तर तसाच लाल रंग सुटलेला आहे। मी या चॅनलवर गावाकडची संस्कृती, गावाकडे कसं राहणीमान आहे, तर ते दाखवण्याचा प्रयत्न करेन। सोबत मी कशी राहते, मला काय राहायला आवडतं, कसं राहायला आवडतं, माझं जीवन काय, तर त्या मी इथे ह्या चॅनलद्वारे तुमच्यासमोर मांडणार आहे। तर मला खूप प्रतिसाद द्या। तर इकडे आपण चुलीवर तवा तापत ठेवलेला आहे। ह्याच्यामध्ये आपली वन साइड पूर्ण झालेली आहे। आता चिकन पकोडे बऱ्यापैकी शिजलेले आहे, तर मी हे सगळे काढून घेत आहे। एक एक करून काढून घेऊयात आणि प्लेटमध्ये ठेवूयात। तयार आहेत आपले मस्त चिकन पकोडे। तर मी आता हे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। खूप छान झालेले आहेत, क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत। तर